विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा की बोर्डच्या एक्झाम मध्ये केमिस्ट्री जो आहे, त्यासाठी एकच दिवस सुट्टी आहे. फिजिक्सचा पेपर देऊन आपण जेव्हा घरी येणार ना, त्याच्यानंतर एकच दिवस सुट्टी आणि त्यात तुम्हाला ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री एवढे सेक्शन फिनिश करायचे आहेत. प्लस त्याची रिव्हिजन झाली तर पुन्हा अभ्यास झाल्यासारखा वाटणार आहे. अवघड वाटतो ना टास्क हा? बिलकुल अवघड नाहीये. मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मला फॉलो करताय ना, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये अजून तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. बरं जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तुमच्यात थोडासा कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटेल ना, तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो शेअर नक्की करा. पेपर पॅटर्न जर आपण समजून घेतला ना केमिस्ट्रीचा, तर एका दिवसाची पण आपल्याला गरज लागणार नाही. पहिली गोष्ट महत्वाचं काय, की सांगतो व्यवस्थित लक्ष द्या, की इंग्लिश नंतर जी 5 दिवस सुट्टी आणि त्याच्यानंतर फिजिक्स, एकच दिवस सुट्टी, त्यानंतर केमिस्ट्री आहे. बरोबर आहे? म्हणून या 5 दिवसात केमिस्ट्री करण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही. 5 दिवसात तुम्हाला फिजिक्सच करायचं आहे. सर कसं सर केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे, त्यात थोडं करतो ना केमिस्ट्री. वाटतं मुलांना. ऐकत नाहीत मुलं आणि नुकसान होतंय. पण मला फॉलो करताय याचा अर्थ माझी प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकायची आहे बरं का. मी सांगतो शेकडो अशी मुलं आहेत, की जे कमेंटमध्ये मला रिस्पॉन्स देतात. "हां सर, आम्ही तुम्ही म्हणाल तसं करू." ओके. ऑफलाईनच्या मुलांमध्ये पण भरपूर चेंजेस मला दिसतायत. या क्षणाला आपण सगळेजण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तेव्हा चांगलंच आहे. आता पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अगदी 99% पेपरमध्ये ड्रॉ एखादी डायग्राम ही येतेच बाळांनो. आणि डायग्राम म्हणलं की फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तुम्हाला मी सांगू का दुसरा कुठला टॉपिक करायची गरजच नाहीये. बरं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहेत किती डायग्राम? ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल, लीड अक्युम्युलेटर किंवा लीड स्टोरेज सेल आणि सगळ्यात इम्पोर्टंट कोण? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग तुमच्या काय लक्षात आलं, की डायग्राम लगेच होतात हो. पटकन होतात, पटकन. बर. पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉइंट काय आहे? मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीमध्ये डायग्राम करायच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या, बरोबर आहे? आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डेरिव्हेशन्स. ओके. काय प्रकार आहे हा डेरिव्हेशन म्हणजे? फिजिक्समुळे आपण घाबरलोय हो. केमिस्ट्री तसं नाहीये. सॉलिड स्टेटमध्ये डेन्सिटीचं डेरिव्हेशन आहे. अरे ते काय डेरिव्हेशन नाही, छोटीशी गोष्ट आहे. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. युनिट सेलचं व्हॉल्यूम ए क्यूब म्हणजे ए क्यूबने डिव्हाईड करायचं. मास कसं काढणार? की मोलार मासला अवोगॅड्रोज नंबरने डिव्हाईड करा. नंबर ऑफ एटम्सने मल्टिप्लाय करा. स्मॉल एन. सोपं आहे. अतिशय सोपं डेरिव्हेशन आहे लक्षात घ्या. आणि सोल्युशनमध्ये रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी आणि मोलार मास. डेल्टा टीएफ मोलार मास. ऑस्मोटिक प्रेशर मोलार मास. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास. त्याच्यानंतर अल्फा आणि आय मध्ये रिलेशन. ते जास्त आलंच नाही. पण ही मोलार मास आलंय बरं का 2 मिनिटाची गोष्ट आहे. म्हणजे डेल्टा टीबी इज प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. कॉन्स्टंट केबी घ्यायचा. मोलॅलिटीचा फॉर्म्युला वापरायचा. सोपं आहे. 10-12च आहेत 10-12च. पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14. डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आरटी. थर्मोडायनामिक्स वर्क डन आणि इंटिग्रेटेड रेट लॉ. सोपं आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ तुम्ही YouTubeवर सर्च करायचं. मॅक्सिमम वर्क डन YouTubeवर. आपल्या चॅनलवर. हा व्हाईट बोर्डवरचे बेस्ट व्हिडिओ आहेत. त्यात मी प्रूफ सगळे दिलेले आहेत. डेरिव्हेशन 10 ते 15 10 ते 15च डेरिव्हेशन्स आहेत लक्षात घ्या. कुठं अवघड आहे? काहीच अवघड नाही आणि डेरिव्हेशन मात्र येतच 1 तरी 2 मार्काला. डायग्राम मोस्ट ऑफ द केसमध्ये 99% विचारण्यात आलेत एकाच टॉपिक मधल्या. बरं त्याच्यानंतर डिस्टिंग्विश. 9 पैकी 3 पेपरमध्ये दिसेल, 4 पेपरमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. कोव्हॅलंट क्रिस्टल, आयोनिक क्रिस्टल. लॅन्थेनाइड्स, अॅक्टिनाइड्स. हे झाले इकडचे डिफरन्स बरं का. ऑर्गॅनिक मध्ये डिफरन्स असतात ना. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. रिएक्शन लिहायचे आहेत. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन युजिंग हाइन्सबर्ग टेस्ट. रिएक्शन लिहायचे असतात तिथं. असे काय तुम्ही असे 3 कॉलम करू नका प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी बरं का. तेही थोडेसेच प्रश्न आहेत डिस्टिंग्विशचे. ओके, थोडेसेच आहेत. बर त्याच्यानंतर लॉज. अरे लॉ मध्ये गंमतच आहे. हेनरीज लॉ, राऊट्स लॉ. अजून कोणते लॉ आहेत रे? हेस लॉ, हेसेस लॉ. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पुन्हा रेट लॉ. ओके, हे तुम्हाला करायचंय. आता सांगतो लक्षात घ्या. ह्याच्यात मी एक पॉइंट ठेवलाय रे. सांगतो ना डेफिनेशन्स. आता डेफिनेशन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 10 ते 15 मार्काला असतात. सांगू का? स्टार्टच एन्थाल्पीनं करा. हो, एन्थाल्पीनं करा. मग एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन बोललो ना मगाशी मी. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन भरपूर आहेत एन्थाल्पीच्या. म्हणून अगोदर करा म्हणतोय. बाकी आयसोटोनिक सोल्युशन, ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन, ऑस्मॉसिस,
ह्या होता तो डेफिनेशन. मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट हे सोप्या डेफिनेशन्स आहेत. पण तुम्हाला ना एन्थाल्पी सारखे डेफिनेशन अगोदर करायचे आहेत. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बरोबर आहे? हां, ठीक आहे. मग डेफिनेशन 10 ते 15 लॉज वरती न्यूमेरिकल्स वरती प्रश्न येऊ शकतो. लॉमध्ये हेनरीज लॉचे न्यूमेरिकल्स वगैरे आहेत. राउल्ट्स लॉचे पण न्यूमेरिकल आहेत. आता अजून राहिलं काय? आता एक सगळ्यात मोठा सेक्शन अजून बाजूला करूया आपण बरं का, ऑर्गॅनिक. मी तुम्हाला सांगू का? चला नेक्स्ट लेक्चर मला तुम्हाला ऑर्गॅनिक्सच द्यायचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त काय करा, इकडे इथिल ब्रोमाइड घ्या. इथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड पासून मला ब्युटेन पाहिजे, इथेन पाहिजे, इथेनॉल पाहिजे, त्याच्यानंतर इथिल एसिटेट पाहिजे, डाय इथिल इथर हवंय मला, इथिल अमाइन हवा आहे मला, इथिल सायनाइड, इथिल आयसोसायनाइड, इथिल नायट्रो इथेन हवाय मला, इथिल नायट्राइट हवाय मला, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मॅग्नेशियम, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. चला वाय वरचा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पहिलाच प्रश्न बघायचा तुम्ही. विच मेटल इज युज्ड इन द ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं एमसीक्यू आहे. हॅलोजनचा पहिलाच प्रश्न आहे. मॅग्नेशियम मेटल यूज होतं. म्हणजे ऑर्गॅनिक साठी डेली प्रॅक्टिस पाहिजे बरं का. डेली प्रॅक्टिस पाहिजे. आपल्याकडं एकच दिवस आहे. मग त्या दिवसात मला ह्या गोष्टी तुमच्या कंप्लीट पाहिजेत. ते एका दिवसात मला ना नुसतं रिवाइज करायचे तेही मला गरजच नाही. माझे डायग्राम झाल्यात सगळ्या. डेरिव्हेशन्स मी 4 वेळा केलेत. मला 10 मिनिटात माझी रिव्हिजन होणार आहे ते. डिस्टिंग्विश खूप थोडे प्रश्न आहेत. माझं झालेलं आहे एवढा कॉन्फिडन्स तुमचा पाहिजे तर बोर्डचा पेपर एका दिवसात होतं. जे ज्या बिचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ती मुलं चुकतात कुठे बघा. इंग्लिश झालं, म्हणणार 5 दिवस सुट्टी आहे. पहिले काय करतात त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते बरं का. आता फिजिक्स नंतर केमिस्ट्री नंतर मॅथ्स आहे ना. चला पहिल्या दिवशी मॅथ्स करूया, त्याच्यानंतर केमिस्ट्री करूया असा विचार करत बसतात. आणि फिजिक्स पण होत नाही त्यांचं. फिजिक्स अवघड गेला ना, तो दिवस तणावात जातो. नाही होत अभ्यास. नाही होत मी सांगतो ना तुम्हाला प्रेशर, तणाव असतोच. आणि नेक्स्ट डे बघा ना, एक दिवस सुट्टी होती. फिजिक्सच्या दिवशी गेला तणाव आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पुस्तक उघडतो ना, तेव्हा कळतं की नेक्स्ट डेच पेपर आहे. काय करू मी? माझं काही झालं नाही. असा तणाव येतो. तू देऊन द्यायचं नसेल हे पाहिजे. ऑर्गॅनिकचा प्रत्येक चार्ट पाहिजे तुमचा आणि ऑर्गॅनिकमध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा ना फिनॉलच्या रिएक्शन्स करा. आता बायोमॉलिक्यूल जरा मी इथं ॲड करतोय बरं का ग्लुकोज ॲट एनी कॉस्ट ह्या 2 रिएक्शन करा रे. 9 पैकी 7 पेपरमध्ये आलेत प्रश्न. तर फिनॉल किंवा ग्लुकोज आहेच. ग्लुकोजच्या 2 प्रिपरेशन रिएक्शन आहेत, 6 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. फिनॉलच्या 4 ते 5 प्रिपरेशनच्या रिएक्शन्स आहेत, 10 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. मग रायमर्टिमन, कोल बेस, ऑक्सिडेशन, पिक्रिक ॲसिडचं फॉर्मेशन, बेन्झीनचं रिएक्शन आहे, झिंक डस्ट फॉर्मेशन. ते झिंक डस्ट आणि फिनॉलची रिएक्शन झाली की बेन्झीन तयार होतंय. मग हे 2 जर केले ना अगोदर तुम्ही भरपूर लोड तुमचा कमी होणार लक्षात घ्या. बाकीचे चार्ट तुम्हाला बनवायचेच आहेत. ऑर्गॅनिक. आता तुम्हाला सांगतो पॉलिमर. रट्टाच मारायचा आहे रे बाळांनो. हो. कुठल्या पॉलिमरसाठी कोणतं मोनोमर लागतं हा सीईटीतला फेव्हरेट क्वेश्चन आहे. ओके. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. नायलॉन 6. पुन्हा पण 1 मिनिट हां. पण तुम्ही पी-वाय-क्यूज बघायचे बरं का. याचा अर्थ पी-वाय-क्यूज करायचे नाहीयेत असं बरं का. म्हणजे मला म्हणायचं तुम्हाला अर्थ समजून घ्या. पी-वाय-क्यूज करायचे आहेत. पण याचा अर्थ पी-वाय-क्यूज करायचे असं नाहीत म्हणजे गोंधळासारखं वाटतं ना. मलाच गोंधळासारखं वाटलं. रिझन सांगतो. तेवढा एकच प्रश्न नाही करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असा एक प्रश्न आहे बरं का. समजा फिजिकल मधला घेऊया बरं का, पी-एच. ओके. आणि पी-ओ-एच. मग मला काय केलं पाहिजे? या दोघांच्या डेफिनिशन्स केल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे. ह्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, की पी-एच प्लस पी-ओ-एच इक्वल्स टू 14 ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर मला अजून काय केलं पाहिजे? न्यूमेरिकल्स केले पाहिजेत. हो, त्याच्यानंतर मला अजून काय केलं पाहिजे? ट्रिक्स असतात काही. आता मला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻8 मोलार आहे. हं, मग याची पी-एच व्हॅल्यू किती येईल? HCl आहे बरं का. HCl मधलं H प्लस आयन 10⁻⁸. मी तुम्हाला सांगतो 90% मुलांना फॉर्म्युला माहित आहे. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पी-एच. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁸. मग -8 पुढे गेले की मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि मुलं ना लिहितात 8 उत्तर ऑप्शन पण असतो येस म्हणतात आलं बरोबर पण चुकलं. HCl ना HCl ऍसिड आहे ना आणि ऍसिड जर असेल तर पीएच व्हॅल्यू लेस दॅन 7 येते ना मग 8 कशी येईल? मग असं कसं? सांगतो. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे असतं ना, तेव्हा तुम्हाला आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर मधलं पण कॉन्सन्ट्रेशन त्यात ॲड करावं लागतं 10⁻⁻7. मग 10⁻⁸ मध्ये 10⁻⁷ ॲड करून सॉल्व्ह करावं लागतं. आन्सर पण मी म्हणतोय, एमसीक्यूला कोण विचारतंय? पुस्तकातली पहिली एमसीक्यू आहे. हां, आयोनिकमध्ये पी-एच प्लस पी-ओ-एच जो टॉपिक आहे ना, त्यातली पहिली एमसीक्यू पुस्तकातली एक्झाम्स मधली बघा हीच आहे आणि ती सीईटीला पण प्रश्न आलेला आहे, बोर्डला पण आलेला लक्षात घ्या. अरे लेस दॅन 7 एकच ऑप्शन आहे 6.98 झालं की तेच तुमचं आन्सर असणार ना. आलं का ध्यानात? बरं. म्हणजे आता काय आहे, की तुम्हाला एकच दिवस आहे ना, मग हे पी-एच प्लस पी-ओ-एच हे डेरिव्हेशनमध्ये पण आहे बरं का. डेल्टा एच आणि डेल्टा यू हे सुद्धा डेरिव्हेशनमध्ये आहे. मग मी तुम्हाला सांगू का?
ऑल डेरिव्हेशनचा व्हिडिओ आपण आपल्या ॲपवरती प्रोव्हाईड केलाय. तुमच्याकडे बॅच असेल तो व्हिडिओ एकदा पुन्हा रिवाईज करा. सगळे डेरिव्हेशन्स मी 45 ते 50 मिनिटात प्रूव्ह करून दाखवल्यात. लक्षात घ्या, इतकी ईझी आहे ते. हां, बरं आता पॉलिमर बद्दल मी तुम्हाला बोललो. आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की तुम्ही आता 10 मिनिटं झालं माझं ऐकताय सगळं. जे करायचंय ते परफेक्ट करायचं. ह्याची 4-4 वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे आत्ता. हां, ह्याची 4-4 वेळा तुम्ही जर रिव्हिजन केली, तर हे पॉसिबल आहे. तरच हे पॉसिबल आहे. नाही केली, आळस केला, फिनिश लक्षात घ्या, फिजिक्स अवघड जातो, केमिस्ट्री अवघड जातो, दोघांच्या तणावामुळे मॅथ्स अवघड जातो आणि तिघही अवघड गेल्यामुळे सीईटीचा अभ्यास करायचा इंटरेस्टच राहत नाही. आणि माझं ऐका, क्रायटेरिया टफ होत जाणार आहेत. तुम्हाला अजून 4-5 वर्षांनी कॅम्पस इंटरव्ह्यूला सामोरे जायचंय. ओके किंवा कुठेही प्लेसमेंटसाठी ट्राय करायचंय. तिथं 12वीच्या मार्काचा क्रायटेरिया जर 70% लावला तर काय करणार? नाही 60%च आहे मान्य करतो मी. बरं असं नाही बरं का बाळांनो, की मार्क्स नसले तर सगळं करियर डिस्टर्ब असं नाहीये. पण का रिस्क घ्यायची? पाडूया ना बोर्डच्या एक्झाममध्ये पण चांगले मार्क. बरं आणखीन एक महत्वाचं, आणखीन खूप, खूप, खूप महत्वाचं ओके. हे जे तुम्ही करताय, डिस्टिंग्विश असू दे, लॉज असू देत. सर आता बोर्डची प्रिपरेशन मी करणार आहे, सीईटी नाही करणार. अरे मूर्खपणा आहे. हे करत असताना सीईटीची पण तयारी होते बाळांनो. हे बघा मी तुम्हाला सांगतो. हे करत असताना आता इनऑर्गॅनिकमध्ये तुम्ही ते इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, मॅग्नेटिक मोमेंट, एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आयुपेसी नॉमेनक्लेचर कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये तिथलं आयसोमेरिझम सगळे सीईटीत आलेत. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. अरे बोर्ड तयारी करत असताना सीईटी होते हेही डोक्यात ठेवायचं लक्षात घ्या. बरं व्हिडिओच्या शेवटी पुन्हा रिक्वेस्ट करतोय. आमचे ते WhatsApp ग्रुप वगैरे सगळे जॉइन करा बरं का लक्षात घ्या. 2-3 दिवसांनी केमिस्ट्रीचा पेपर तुम्हाला मिळणार आहे WhatsApp ग्रुपवरती. एक्स्ट्राऑर्डिनरी पेपर आहे. मी तुम्हाला सांगू का? ग्रुप 16, 17, 18 म्हटलं ना 2 मिनिटात सांगतो. एनोमलस बिहेवियर करायचं. दोघांचेच आहेत ऑक्सिजन आणि फ्लोरीन. शॉकिंगली प्रश्न कसा आलाय सीईटीत सांगू का बोर्डमध्ये सांगू का? व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट शोज एनोमलस बिहेवियर? लॉटरी, फ्लोरीन नुसतं प्रॉपर्टीज पण नाही विचारले त्यांनी. कोण अनॅमलस बिहेवियर म्हणजे काय? ग्रुपमध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टी सेम पाहिजेत. पण वरचा जो फ्लोरीन आहे त्याच्या प्रॉपर्टी इतरांपेक्षा वेगळ्या असतात. ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी इतरांपेक्षा वेगळ्या असतात. ऑक्सिजन पॅरामॅग्नेट आहे, बाकीचे डायमॅग्नेटिक आहे. ऑक्सिजन डायटॉमिक आहे. O2 बाकीची पॉलिएटॉमिक आहे. ऑक्सिजन गॅस आहे. आता मला थोडीशी गंमत आठवली मी तुम्हाला सांगतो. कॉपी करताना आपलं ब्रेन चालत नाही. दुसऱ्यांचं बघून लिहितात ना, तेव्हा आपलं डोकं चालतच नाही. मला अजून आठवतंय एक बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा जुन्या सिलेबसचाच पार्ट आहे बरं का. क्लासचे पेपर चेक करताना एका मुलीने काय लिहिलं होतं माहिती आहे का? ऑक्सिजन इस इन सॉलिड स्टेट व्हाईल अदर एलिमेंट्स आर गॅसेस. तर डोकं तर चाललं पाहिजे ना. श्वास घेतोय आपण, ऑक्सिजन लहानपणापासून वापरतोय का? ते का सॉलिड आहे का नाकात जाण्यासाठी लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो? किती सोप्या गोष्टी आहेत, पण मुलं गोंधळ करतात. अगदी गोंधळ करतात. मी तुम्हाला सांगतो आपल्याला अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क पाडवायचे आहेत. हे सगळं अगोदर करून ठेवायचंय आणि हे करत असताना आपलं चॅनल फॉलो करायचंय. लॉज आहेत केमिस्ट्रीचे प्रूफ दिलेले आहे मी लक्षात घ्या. डेरिव्हेशन ॲपवरती आहे. डिस्टिंग्विशचे प्रश्न ऑल आय-एम-पी क्वेशन्स मी गेल्या वर्षी प्रोव्हाईड केलेत. यावर्षी पण प्रोव्हाईड करेन. गेल्या वर्षी बघितलं काही बिघडणार नाहीच आहे. मग बघा ना प्लेलिस्ट शोधा. आपल्या चॅनलवर तुम्हाला खजिनाच सापडेल. भरपूर आहेत गोष्टी आणि तुम्हाला समजेल असं शिकवलंय. मग करा अभ्यास. ऑल द बेस्ट.